ठाकरे गटाच्या खासदारांच्या बैठकीमध्ये खडाजंगी सूत्रांची माहिती। राज्यसभेची संधी न दिल्यानं चतुर्वेदींची नाराजी, तर राऊतांनी पवारांचं नाव का घेतलं? चतुर्वेदींनी ठाकरेंना विचारला सवाल। बोंधू खरातच्या शिवनिका संस्थेचं बँक अकाउंट सील, खरातच्या आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू। कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमीन, घर आणि दुकानांची होणार चौकशी। बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये पोलीस तपासाला नवं वळण, बड्या आयुर्वेदिक औषधी जडीबुटी दुकानांच्या मालकांची सुद्धा होणार चौकशी। नाशिक रोड परिसरातील एक ज्वेलर्सही पोलिसांच्या रडारवर। बोंधू खरात विरोधात 8वा गुन्हा दाखल, नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। आर्थिक फसवणुकी प्रकरणी गुन्ह्याची झाली नोंद। मुंबईतल्या धनगर समाजाचं उपोषण मागे, मंत्री गिरीश महाजनांची मध्यस्थी आली कामी। इंधन साठ्याबाबत संभ्रम आणि भीतीचं वातावरण, राज्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंपाबाहेर लांबच लांब रांगा। गॅस सिलेंडर मिळत नसल्यानंही नागरिक हैराण। पीएनजी वापरा नाहीतर एलपीजी ही बंद, केंद्र सरकारचा धोरणात्मक बदल, आदेशही केला जारी। श्रीरामपूर शहरामध्ये गुन्हेगारीमध्ये दिवसागणिक वाढ, छत्रपती शिवाजी महाराज चौकात कोयतानं हल्ला, अंजू पठाण या 30 वर्षीय तरुणावर केले कोयतानं वार। ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर जयसिंगराव पवारांचं निधन, वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। मुकुंदराव चितळे यांचं वृद्धापकाळानं पुण्यामध्ये निधन, वयाच्या 86व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। इराणनं भारताला होर्मुझमधून जाण्याची परवानगी दिली, एकूण 5 देशांची जहाजं जाऊ शकणार, मुंबईतील इराणी दूतावासाच्या हवाल्यानं दिली माहिती। बांगलादेशात भरधाव बस पद्मा नदीमध्ये कोसळली, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं झाला अपघात, 40 पैकी 23 जणांना जलसमाधी। देशभरामध्ये रामनवमीचा उत्साह, नाशिकच्या काळाराम मंदिरासह शिर्डी रामटेकमध्ये गर्दी, दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा, विविध कार्यक्रमांसह याच दिवसभरात आयोजन। प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी अयोध्येसह संपूर्ण भारतामध्ये रामनवमीचा उत्साह, ठिकठिकाणी राम मंदिरामध्ये दर्शनासाठी पहाटेपासूनच लागल्या रांगा।